तर तुम्ही बघू शकता एकदम छान वाटत आहे हा सेट. थोडे पैसे त्यात टाकलेत ते पैसे वसूल करायसारखे असतील असेच प्रोडक्ट मी तुम्हाला सांगेल. त्याचं जेन्युइन रिव्ह्यू मी तुम्हाला देईल आणि जे प्रोडक्ट मला आवडलेलं नसेल मी ते बिलकुल तुम्हाला म्हणणार नाही की हा हे एक नंबर आहे, हे छान आहे, तुम्ही घेऊ शकता. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी मिशोचे काही प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. तर त्यांचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघूया मग आपण मी काय काय मागवलंय काय नाही ते. आणि जेही प्रोडक्ट मी मागवलेले असतात ना तर मी त्याचं जेन्युइन रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पण ते प्रोडक्ट मागवू शकता जर तुम्हाला आवडला आणि तुम्हाला त्याची गरज असली तर. चला मग बघूया आता ह्या छोट्याशा बॉक्समध्ये काय आहे हे बघूया आधी. असे कार्ड आलेलं आहे त्यांचं, हार्दिक बधाई म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथं मी ड्रायफ्रुट्स चॉप करण्यासाठी बारीक करण्यासाठी एक छोटंसं ग्राइंडर टाइप मध्ये मागवलेलं आहे. अशा पद्धतीचं आहे. मी हे काय 75 रुपीजला हे पडलंय, फक्त 75 रुपयाला. आणि अशी तर याची क्वालिटी एक नंबर आहे, मजबूत आहे हे. पण मी हे यूज केल्यावर एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करते की ह्याने ड्रायफ्रुट्स कसे चॉप होतात, व्यवस्थित होतात का नाही. मी हे कशामुळं मागवलं म्हणजे आपल्याला काही छोटंसं काही बनवायचं, थोडंसं समजा शिरा वगैरे बनवायचं आहे, त्यात ड्रायफ्रूट टाकायचे असले तर आपण ते ग्राइंडर काढा, मग त्याच्यामध्ये ग्राइंड करा, ते कुटाणाच होतो. यात काय थोडेसे टाकलं तरी असं फिरवलं तर ग्राइंड होऊन जातं. आणि मी बरेच रिव्ह्यू बघितलेत या बाबतीत, एक नंबर आहे म्हणून असं दाखवल्याच्या नंतरच मी हे ऑर्डर केलंय. आणि आपले 75 रुपये कुठे जात नाहीत म्हणून म्हणलं बघावं हे घेऊन. तर मी हे यूज केल्याच्या नंतर तुम्हाला याचा रिव्ह्यू देईल. असं तर क्वालिटी एक नंबर आहे. चला बघूया आता नेक्स्ट प्रोडक्ट. आपल्याला संक्रांतीला घालता येईल म्हणून मी हा सेट मागवलाय. तर आपण बघूया हा कसा आलाय. तर छान आहे क्वालिटी, याच्या रेटच्या मानानं छान वाटली मला. थांबा मी तुम्हाला घालून पण दाखवते. तर तुम्ही बघू शकता एकदम छान वाटत आहे हा सेट. याखाली जर आपण लॉंग मंगळसूत्र वगैरे घातलं ना एकदम परफेक्ट वाटतं. आणि इतक्या कमी रेटचं आहे म्हणून पण वाटत नाहीये. हे मला 195 रुपयाला पडलंय. आणि इथं ग्रीन पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहे हे. तर आपल्या कोणत्याही साडीवर हे छान सेट होईल. आणि इयरिंग पण एकदम मस्त आलेले आहेत याचे. मस्त चोकर टाईपमध्ये आहे हे. एकदम म्हणजे आपण नेकला पण घालू शकतो, म्हणजे असं पण घालू शकतो आपण आणि थोडंसं खाली पण घालू शकतो. मला तर खूप आवडलंय, वर्थ आहे हे. हे बघू शकता इयरिंग पण एकदम छान आले. चला हे तर प्रोडक्ट मस्त आले. आता नेक्स्ट बघूया. मिशोवरनं आजकाल काही प्रोडक्ट एकदम छान भेटतात, म्हणजे आपण घेऊ शकतो, तेवढे पैसे आपण त्यात टाकू शकतो. हे बघा, हे काढल्या मला हे बिलकुल आवडलं नाही आणि मी हे रिटर्न करणार आहे पक्का. मी थोडंसं डेकोरेटिव्ह असं हँगिंगमध्ये असे प्लांट्सचे लीव्स असे मागवावं म्हणलं होतं, त्यासाठी मी हे मागवले. पण हे खूप जास्त आर्टिफिशियल वाटत आहे आणि याची क्वालिटी पण बिलकुल छान नाही. तर मी हे रिटर्न करणार आहे आणि हे मी तुम्हाला सांगणारही नाही की घ्या म्हणून. हे बघा याचं म्हणजे असं कचरा पण पडत आहे याचा. चला मग
मी काही ब्लाउजेस मागवले होते, म्हणजे रेडीमेड आता स्ट्रेचेबल ब्लाऊज निघालेत ना तसे मागवले. कारण सिंथेटिक साड्या ज्या आपल्या असतात ना त्यावर तेवढे पैसे घालून ब्लाऊज शिवणं, आणि आजकाल ब्लाऊज पण व्यवस्थित येत नाही आहेत. म्हणजे त्याचा कपडा इतका खराब ना, आपण 1-2 वेळेस यूज केलं ना इथून, म्हणजे त्याचे जॉईंट्स राहतात ना तिथं असं खराब होत चाललंय. तर ते सिंथेटिक साड्यावरचे तर ब्लाऊज स्टिच करावं असं मनच राहिलं नाही आजकाल. त्यापेक्षा मग असे स्ट्रेचेबल ब्लाऊज असे 4-5 कलर आपल्याकडे राहिले, समजा ब्लॅकमध्ये, गोल्ड कलर, मरून कलर, ग्रीन कलर, म्हणजे जे जास्त कॉमन कलर्स आहेत असे कलर आपल्याकडे राहिले तर आपण त्या सिंथेटिक साड्यांसोबत आपण ते घालू शकतो, म्हणजे आपल्या ज्या साध्या साड्या असतात ना त्यासोबत. आणि यात सायझेस पण बरेच अवेलेबल आहेत. हे बघा, हे ब्लॅक आणि यावर गोल्ड लाईन्स आहेत. हे एक मागवले. हे मला ताईसाठी मागवायला सांगितलं होतं, तर बघूया. एकदम छान आले, एकदम. फक्त 170 रुपीजला हे ब्लाऊज पडले. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचं गोल्ड वर्क पण इतकं छान आहे. वर्क नाही, सॉरी, प्रिंट आहे, पण एक नंबर आहे, खूप मस्त आहे. आणि इथं पण थोडंसं स्ट्रेच असतं इथं, म्हणजे इलास्टिक असल्यासारखं. आपल्या नेकला ते व्यवस्थित सेट होऊन जातं. म्हणजे हा गळा आहे ना, कोणी थोडंसं जाड किंवा असं तसं असलं ना तरी हे व्यवस्थित बसून जातं. आणि एल्बो स्लीव्ज आहेत. मला तर खूप जास्त आवडलं हे ब्लाऊज. आणि जर तुम्हालाही घ्यायचं असेल ना तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. यात साईज पण अवेलेबल आहेत, आपल्या साईजनुसार आपण जायचं. चला तर नेक्स्ट बघूया. तर हेही ब्लाउजेसच आहेत. मी असंच एक मरून कलरचं मागे मागवलं होतं, आणि परवा गावाकडे जाताना मी घेऊन गेले होते. म्हणलं तिथं काही गरज पडली तर साडी घालता येईल. ताईला ते ब्लाऊज दाखवलं, ताईला एवढे जास्त आवडले. ताई बोलल्या की माझ्यासाठी 3-4 ऑर्डर कर आणि पुन्हा येताना घेऊन ये, कारण आदिलाबादपेक्षा इथं मिशोचे पार्सल थोडं लवकर येतात. तुम्ही बघू शकता 3 कलर मागवलेले आहेत. एकाच ब्रँडचे आहेत. हे प्रियंका म्हणून आहे, प्रियंका टेक्सटाईल म्हणून. तर एक मरून कलर, हा थोडा मला गोल्ड येईल वाटलं होतं, पण हा थोडासा क्रीम कलरमध्ये गेलाय. तर हा क्रीम कलर आणि हा ब्लॅक कलर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काढून दाखवते. मी ब्लॅक या अगोदरच दाखवलंय, तर मी तुम्हाला हा मरून कलर काढून दाखवते. वाव, एक नंबर. याचा क्लॉथ तर इतका छान आहे ना, खूपच मस्त. आणि ट्रान्सपरंट पण नाही बरं, हे एकदम मस्त. आपण जास्त जे ब्लाऊज जास्त म्हणजे साड्या वगैरे जास्त यूज करत नाहीत ना त्यांच्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे कसं राहतं, आपण कधीतरीच घालतो आणि त्यासाठी ते सिंथेटिक साड्यांवरचे, साध्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवत बसा, त्याला अस्तर आणा, शिवायला टाका, त्याचे 200-250 रुपये शिलाईचे द्या. त्यापेक्षा ना खरंच जर आपल्या साडीला मॅचिंग एक 4-5 कलरचे असे ब्लाऊज आणून ठेवले, आपण मिसमॅच करून घालू शकतो. खूपच सुंदर आहे. आणि समोर ह्याला प्रिन्सेस कट पॅटर्न दिलेला आहे. पण या म्हणजे पॅटर्नची अशी काही गरज नाही, कारण हे स्ट्रेचेबल आहेत. तुम्ही बघू शकता, थांबा, हे बघा, म्हणजे हे स्ट्रेचेबल आहेत, तर आपल्या बॉडीनुसार हे व्यवस्थित सेट होऊन जातील. तर मला तर खूप आवडले. तर आमच्यासाठी असे 3-4, म्हणजे हे पण ताईसाठीच मागवलेत. हे मरून कलर, परत हा क्रीम कलर, आणि तो अगोदर दाखवलेला ब्लॅक कलर, आणि हा ब्लॅक कलर मी माझ्यासाठी मागवलाय. चला मग आता ह्या मोठ्या बॉक्समध्ये काय आहे ते बघूया आपण. तुम्हाला काही अंदाज आलाय का की यात काय असेल? मिशोवर ना काही वस्तू खूप छान भेटतात, पण फ्रॉडही आजकाल चाललेला आहे. म्हणून जेव्हाही डिलेवरी बॉय येतील आपल्याकडे घेऊन, तेव्हा आपण लक्ष देऊन, म्हणजे आपलं नाव वगैरे रीड करून सगळं व्यवस्थित बघूनच घेतलं पाहिजे. स्पेशली प्रोडक्ट कसं होत आहे, आपण तिथे 2 क्वांटिटी म्हणून टाकतो,
आणि त्यांनी देताना आपल्याला देऊन जातात आणि त्यात एकच निघतं, असं खूप जास्त होतं मिशोवरून. तर ते नक्की बघायचं. तर हे बघू शकता, मी हा स्टँड मागवलाय आणि क्वालिटी ठीक आहे. म्हणजे मला हा स्टँड आपला स्टोर राहतो ना, गॅस वाट्यावर आपल्याला जास्त प्लेस राहत नाही, जास्त जागा राहत नाही, तर मग जे आपण ऑइल ठेवतो किंवा तिथं चायपत्तीचे डबे वगैरे ठेवतो, साखर, सीझर असं ठेवायचं राहतं. अशा छोट्या मोठ्या वस्तू आपण काय करतो, असा गॅस राहतं त्याच्या साईडला असं ठेवतो. मी पण तसंच ठेवते. तर तिथं थोडंसं चिकट वगैरे होत राहतं किंवा आपल्याला पुसून घ्यायचं असतं, तेव्हा ते सगळं उचला, साईडला ठेवा आणि मग पुसा. आणि असं जर काही ऑप्शन असलं ना, आपण हे डायरेक्ट उचलू शकतो, साईडला ठेवू शकतो आणि सगळं क्लीन करून घेऊ शकतो. आणि छान आहे, म्हणजे याच्यावर स्पेस पण आहे. तर आपण खाली एखादी जसं आपल्या साड्यांचे कवर वगैरे येतात त्यामध्ये कसे असे त्याचं बॉक्स वगैरे असतं ना, त्याचं कट करून ह्या शेपमध्ये इथं ठेवून न्यूजपेपर वगैरे काही ठेवून आपण ह्याच्यावर आरामात आपले बॉक्सेस बसून जातील ह्याच्यावर छोटे मोठे. तर त्यासाठीच मी हे मागवलंय. तर या म्हणजे हे येण्याच्या अगोदर मी ब्लॅक कलरचं मागवलं होतं. इतकं सुंदर आलं होतं ते, यापेक्षा मोठं होतं, बरंच मोठं होतं आणि रेट सेम. पण त्याचा प्रॉब्लेम हे होता की ते ब्लॅकवर फक्त एक कोटिंग दिलेली होती त्यांनी थोडंसं. आता मी ते बॉक्स काढताना मी असं काढत होते ना, तर ते कुठलं ब्लॅकवरचं निघून जात होतं. म्हणजे आपण जर त्याला 2-3 वेळेस वॉश केलं ना, त्याचा कलर सगळा गेला असता. म्हणून मग मी ते रिटर्न टाकून हे वालं मागवलंय. हे कसं थोडं स्टीलचं आहे, गन्स वगैरे पण पकडणार नाही आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर ठीक आहे. थोडे कोणते वगैरे आहेत याचे लागण्यासारखे, म्हणजे तितकं सॉफ्ट असं काम केलेलं नाही याचं, पण ठीक आहे. मला हे 220 रुपयाला पडले. आणि असे खाली 4 फूट दिलेले आहेत त्यांनी इथं ग्रिपसाठी. इथं 4 कोणत्याला 4. दुगून अगोदरच याचं कवर काढलं होतं. तर असे 5 आणि नाही सॉरी असे 10 असे हुक्स आले होते आणि 2 हँगर टाईपमध्ये, म्हणजे आपण अडकवतो ना तसे 10. ते पण मी मिशोवरूनच मागवलेत. हे 110 रुपयाला हे आलेले आहेत मला. आणि एकदम मस्त यूज आहे याचा, म्हणजे तुम्हाला काढून दाखवते मी. तर हे असं स्क्रू टाईपमध्ये असतं. तर समजा मला हे अडकवायचं आहे, तर मी हे भिंतीला असं लावून टाकणार. आता हे भिंतीला लावलंय समजा, हे मस्त मी इथं अडकवणार. असं बिंदास आपण अडकवू शकतो. आणि ह्याचं ग्रिप म्हणजे इथं एक स्क्रू आहे, आपण याला टाईटही करू शकतो, लूजही. म्हणजे आपलं जे अडकवतो त्याची थिकनेस कशी आहे त्याच्या हिशोबाने याला आपण कमी जास्त करू शकतो. आणि पण हे तुम्ही डायरेक्ट भिंतीला कसंच लावू शकत नाही. भिंतीला लावलं तर हे टिकणारच नाही. तुम्ही ह्याला लावू शकता ग्रॅनाईटला, टाईल्सला, जे किचनच्या वरती टाईल्स वगैरे लावतो ना आपण, तिथं लावू शकतो आपण, मग ते कधीच निघणार नाही. आणि जे आपलं लाकडाचं म्हणजे डोर वगैरे असतात ना, प्लेन असतात ना, त्या डोर्सला आपण हे लावू शकतो. आणि हे लावण्याच्या आधी छान क्लीन करायचं, नंतर हे लावायचं. ह्याच्यात एअर पकडलं नाही पाहिजे. म्हणजे ह्याला इथं बॅक साईडला एक दिलेलं असतं, ते काढून टाकायचं त्याचं मागचं कवर. आणि जिथं लावायचं आहे तिथलं क्लीन करून हे लावायचं आणि एअर पकडू द्यायचं नाही. आणि लावल्याच्या नंतर एक नाईट यूज करायचं नाही, म्हणजे तसंच राहू द्यायचं. दुसऱ्या दिवशीपासून हे मस्त छान बसून जातं. आपण ह्याच्यावर चांगल्या बऱ्यापैकी हे वजन सहन करतं, निघत नाही. पण जर तुम्ही भिंतीवर लावलात तर हे टिकणार नाही. चला, अशा गोष्टी मी मागवल्यात. चला मग, काल यांनी किराणा आणलाय, म्हणजेच ग्रॉसरी. तर बघूया मग काय काय आणलंय. चला, मी तुमच्या समोर ओपन करते. भांड्याचं लिक्विड आणलंय. हे कोणतं यावेळेस डेटॉल म्हणून आणलंय. मी नेहमी विमवालं वापरते. ठीक आहे, वापरून बघूया कसं असतं हे. त्यानंतर हे देवाचं ऑइल. आमचं ऑइल असतं, पण ते दिवा त्यानं जळतच नाही. म्हणजे थोड्या वेळ चालतो नंतर शांत होतो. तर मग आम्हाला एकतर ते पॉकेटचं आपलं रिफाईंड ऑइल यूज करावं लागतं किंवा देवाचं आणावं लागतं. तर यांनी हे श्रीकृपा देवाचं ऑइल आणलंय. त्यानंतर असे छोटे मोठे बिस्किट पॅकेट्स आणलेत.
कधीतरी लेकरांचा जिद्दपणा असतं, मग नाही मला बिस्किटच पाहिजे, हेच ते म्हणून. त्या बघू शकता डेट्स आणलेत, लायझॉल. यावेळेस बिस्किट जास्तच आणले, दरवेळेस आणत नाही, कधी कधी एकही पॅकेट आणत नाही, यावेळेस काय माहिती जास्त आणले. त्यानंतर हे मिरची पावडर आहे. आईनं मला एक डब्बा भरून म्हणजे जवळपास 1 किलो मिरची पावडर दिलं होतं आणि मी माझं बऱ्याच दिवस गावाकडे जाणं येणं असंच चाललेलं होतं. एक दिवस मी काढून बघितलं आल्यावर तर ते सगळं त्याला बुरा येऊन होतं, सगळं तेवढं मिरची पावडर मला फेकून द्यावं लागलं. आईला मी नेहमी म्हणत असते मला थोडंसं दे, मी लागलं तर सांग, ते पण ऐकत नाही. मागच्या ड्रायफ्रुट्सच्या लाडूमध्ये मला अक्रोड टाकायचे होते, तेव्हा त्यांनी आणायचं विसरले होते, तर मग मी काल सांगितले होते तर अक्रोड आणलेत, म्हणजेच वॉलनट. त्यानंतर डेट्सचे 2 बॉक्स आणलेत, म्हणजे लाडू पण बनवायचेत मला. मी परवाच लाडू बनवले होते ना 8-10 दिवसाखाली, तर ते लाडू जवळपास संपत आले. हे 2 डेट्सचे असे पॅकेट्स आणि 1 बॉक्स आणलाय. आणि लेकरांना कधी कधी मी स्नॅक्सला डेट्स पण देत असते. आणि अर्धा किलोची मसूरची डाळ, हरभऱ्याची डाळ 1 किलो आहे बहुतेक. मिरे, मी सांगितलं होतं मिरे आहेत घरी, आणू नका, तरी पण आणलेत. फोनवर सांगितलं होतं बरं, जेव्हा ते किराणा घेत होते ना तेव्हा सांगितलं होतं. हे आहे जॅगरी पावडर, म्हणजे गुळाचं पावडर आहे हे. कधी कधी मी लेकरांना बूस्ट म्हणून म्हणजे हे टाकून देत असते दुधात, आणि आपल्याला क्विक काही स्नॅक्स असं करायचं असतं ना तेव्हा मी हे पावडर यूज करते त्यात. कारण आज ते गुळाच्या ज्या भेल्या आणल्या ना त्यात खडे वगैरे राहत आहेत, व्यवस्थित लागतच नाही आहेत. आतापर्यंत 2-3 वेळेस झाले यांचं अन्न, पण ते 2-3 वेळेस खराबच, म्हणजे तेवढ्या छान निघल्या नाही. त्याचा पाक जरी केला ना त्याला गाळून घ्यावं लागत आहे, म्हणजे त्याचे छोटे छोटे खडे लागत आहेत. म्हणून म्हणलं यावेळेस असं जॅगरी पावडरच आणा, थोडं जास्त आणा. त्यानंतर मूग. माझ्या आईकडे म्हणजे पप्पांचं कसं ते आडतचं दुकान असतं, तर तिथं भरपूर असतं. मागच्याच वेळेस आई मला घेऊन जा बोलली, म्हणजे चना मूग हे ते. मीच कंटाळा केला आणायचा, तर हे बघा आता विकत आणावं लागलंय. हरभरेही आणले. हे बघा उडदाची डाळ थोडीशी होती म्हणून मी 1/2 kg सांगितली. पोहे आणले तिथं. हे सॉल्ट का आणले काय माहिती. नेहमी मी ते पिंक सॉल्ट आपलं टाटाचं सेंधा नमक असतं ना, एक 1.5-2 वर्षापासून आम्ही तेच वापरत आहोत. जर कधी भेटलं नाही तेव्हाच हे आणतो आम्ही, तर हे आणले यावेळेस. बहुतेक तिथं नसेल. मग रवा, हँडवॉश, हळद, इकडं खुल्ल्या डाळी आणि ते म्हणजे जे खुल्लं छान भेटलं ना ते खुल्लं आणत असतो आम्ही. यात साखर आहे, यात मुगाची डाळ आहे. तुरीची डाळ मी लिहिलीच नव्हती, तुरीची डाळ आणलेली आहे यांनी. तुरीची डाळ भरपूर होती घरी. जे लिहिलं ते आणत नाही, त्यातल्या 4-5 गोष्टी तर राहून जातात, पण जे लिहिलं नाही ते नक्की आणतात बरं. आणि हे मशीनचं मॅटिक लिक्विड, त्याचबरोबर असे मुरमुरे वगैरे हे होते घरी. पण ठीक आहे. बनाना आणलेत, बहुतेक सुपर मार्केटमध्ये छान होते. एक आटा पॅकेट, म्हणजे आमच्या घरी एवढा आम्ही माल एकदाच घेतो पण तिथून आणणं होत नाही. म्हणजे मागे सगळा माल आणला पण गहू अन्न झाले नव्हते आम्हाला, तर यावेळेस आटा पॅकेट आणून आम्हाला खावं लागणार आहे. चला, अशा प्रकारे एवढा किराणा आणलाय आणि हे सगळा किराणा आमचा जवळपास 5,000चा झालाय. रिसिप्ट होती पण आता कुठे आहे बघूया. तर 5,000चा झालाय. तर आम्हाला महिन्याला 7-8 हजार किराण्याचे लागतातच. प्रत्येकाचा किराणा असाच असतो आणि हेच असतं. आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी होत्या त्या आहेत. परवा मी लास्या अक्कासोबत गेले होते तेव्हा आणल्या होत्या. तर
आपण सोबत गेलं ना सुपर मार्केटला, यात अजून 10-1 गोष्टी तर नक्कीच वाढल्या असत्या मी गेले असते तर. पण ठीक आहे, आता आपलं एक काम चुकलं. त्यांनी आणलं, भरपूर आणलंय आणि सांगितलं त्याच्या जवळपास सगळंच आणलं, एक 4-5 वस्तू सोडलं तर. चला बाय. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.